एकच राजा इथे जन्मला. हे आमच्या मिस्टरांना सांगायची गरज नाही. कसं सावध क्या बात. हा शेवटपर्यंत असं ठेवा, मी मला थोडा जरा त्रास कमी होतो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव, माझ्या राजाचं नाव, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा ही साथ बघा किती सुंदर साथ. आणि राजा तो कोण? माझा छत्रपती शिवाजी राजा. अरे जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी सांगितलं आणि मरावं कसं हे शंभू राजांनी शिकवलं. शेवटच्या क्षणापर्यंत आपला मराठी बाणा आणि आपला मराठी काना आणि आपला स्वाभिमान ज्यानं सोडलं नाही तो छत्रपती संभाजी राजा. आणि आज त्या सिरियलच्या माध्यमातून खरा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत मंडळी पोहोचतोय. आणि आता कुठेतरी असा थोडासा सूर निघालेला आहे की छत्रपती संभाजी सिरियल बंद होणार आहे. कारण खऱ्या इतिहासापासून जे आपण वंचित राहिलोय तो इतिहास लोकांच्या समोर येतोय. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आपला इतिहास आपल्याला माहिती पडायला पाहिजे. आणि म्हणून त्या अमोल कोल्हे अतिशय बघा त्यांनी घरदार विकून ही सिरियल लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि खरा इतिहास लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. आणि अशा या खऱ्या खुऱ्या मी तर बोलतोय संभाजी खरोखर त्या अमोल कोल्हे मध्ये आम्ही संभाजीला बघतोय. काय त्या सिरियल मध्ये एक दिवस बघितलं नाही तर चैन पडत नाही. आणि अशा सिरियल बघायच्या आणि अशा सिरियलला आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. कारण 18 पगड जातीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. त्याच्यामध्ये 4 भेद आहेत, ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय आणि वैश्य. ह्या जाती कुणी बनवलेल्या आहेत? तुम्ही आम्ही बनवलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्या सामान्य माणसाचं कसं मरण झालंय आणि मराठमोळा राजा संभाजी राजाचा कसा अंत झालाय, किती राजकारण खेळून आपली सत्ता आणि आपली मराठी सत्तेला कुठेतरी नामशेष करत चाललेली ही वरची पिढी आणि तो खरा इतिहास तुम्हा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न डॉक्टर अमोल कोल्हे करतायत. त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. चालती निवडलेले विषय का एकची धर्म हा माणुसकीचा जपला या भूमीवर. एकची धर्म हा माणुसकीचा जपला या भूमीवर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. एकच धर्म हा माणुसकीचा जपला या भूमीवर. एकच धर्म हा माणुसकीचा जपला या भूमीवर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. मूर्तिमंत सुख, आनंदाचे आगार आणि संतोषाचे मूळ म्हणजे संत. महाराष्ट्रामध्ये अनेक मातबर संत होऊन गेले. ज्ञाना चोका गोरोबा तुकोबा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई. आणि अशा या संतांच्या संगतीमध्ये माणुसकीचा धडा संतांनी दिलेला आहे. मग माणूस माणसाशी वैर का? 184 योनी फिरून नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. मग त्या संतांची शिकवण घेऊन या महाराष्ट्रावरती आपण माणुसकी कशी जपली पाहिजे या गजराच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडतोय. ऐका. एकची धर्म हा माणुसकीचा जपला या भूमीवर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर.
तुम्हाला माहिती असलेली गुरुतंत्रेत व्यापार आणि कली हे 4 युग आहेत. मग युगे 28 संपली तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ही 4 आणि 6 किती झाली 10 आणि 18 सॉरी 4 आणि 6 10 झाली आणि हे 18 टोटल मिळून किती झाली 28. ही 28 वेद शास्त्र पुराणे याचा एक युगाशी एवढा मोठा अभ्यास आहे. म्हणून ती 28 युगांप्रमाणे प्रत्येक शास्त्र पुराण आहे. आणि अशा युगे 28 पांडुरंग परमात्म्याला विटेवरती उभा करण्याचं धाडस कोणी केलं पुंडलिकाने. का कारण आई बापाच्या सेवेसाठी तत्पर असलेला पुंडलिक आणि जेव्हा पांडुरंग परमात्मा त्या पुंडलिकाच्या सेवेसाठी आला तेव्हा पुंडलिकाने वीट भिरकावून दिली पांडुरंगा त्या विटेवरती उभा राहा. आणि आज आम्ही काय करतो आमच्या आई वडिलांना संतांनी काय केलं नाही आम्ही काय केले ते ह्या गजराच्या माध्यमातून मांडले. जा रे बाबा जा तो भडकला आणि पेट्रोल आहे त्यामध्ये. खरोखर आमच्या या रसिक श्रोत्यांना खरोखर माझ्या दोन्ही भजन मंडळाच्या वतीने सलाम करतोय. बिचारे एवढ्या कमी जागेमध्ये कसे स्वतःला ऍडजस्ट करतायत. जोरदार टाळ्या होत्या या बाजूला बसलेल्या त्या बाजूला वाल्यांसाठी. हॉटेल विक्रांतचे मालक बाबू जगताप बुवांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आणि पखवाजासाठी आमचे गौरव पिंगुळकरांना 51 रुपयाचं पारितोषिक त्यांची फरमाईश आहे. बुवा भारूड झालंच पाहिजे 100% होणार काही चिंता नाही फक्त वेळेचं बंधन पाळत चालूया. तर हल्लीची पिढी काय करते सगळी तीर्थे ज्याच्या चरणाशी सामोरे ते चरण आमच्या आई बापांचे आणि ते चरण आम्ही धरायला पाहिजे. पण आम्ही आई वडिलांचं ऐकत नाही. एकदा वयाच्या उंबरठ्यावरती आम्ही आलो की आई वडिलांची परमिशन नको आम्हाला. आम्ही कॉलेजला जाताना आई वडिलांना विचारत नाही. मुलगा मोठा झाला की प्रत्येक व्यवहार करताना बापाला सांगणार बाबा तुम्हाला काय समजतं हे बापाला सांगणार. पण ही संस्कृती आमच्यामध्ये आलेली नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आपली हिंदू संस्कृती काय त्याला कारणी आहे. त्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण कोकणात जन्माला आलेलो. मग सगळ्यात जास्त भाग्य आमचं आहे कारण चर्च आणि मस्जिद याच्या माथ्यावरती बसलेले पक्षी यांना कधीच अन्न मिळत नाही. जे चर्च आणि मस्जिद वरती बसलेले पक्षी असतात त्यांना अन्नाचा घास तिथे मिळत नाही पण अन्नाचा घास त्यांना मंदिरामध्ये मिळतो. मंदिरामध्ये का कारण नैवेद्य दाखवण्याची पद्धत ही हिंदू संस्कृतीमध्ये आहे. म्हणून 184 चराचरामध्ये जीवसृष्टीला पालन पोषण करणं हिंदू संस्कृतीने टिकून ठेवलेली आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आपली मंडळी. आणि म्हणून आई वडिलांचं स्मरण सगळी तीर्थे कुठलेही कुठे जायची गरज नाही. 4 धाम करायची गरज नाही. कुठेही पंढरपूरला जायची गरज नाही. तुम्ही आई वडिलांचे चरण धरा आणि आई वडिलांच्या पायाला चरणाला स्पर्श करून जरा बुवानी बघा. गेल्या वर्षी बुवांचं कौतुक करतोय. गेल्या वर्षी बुवानी वडिलांचा सत्कार केला. एका तागडीमध्ये बुवांचे बाबा आणि एका तागडीमध्ये नारळ ही तुळा केली आणि त्याच्यामध्ये भव्य दिव्य वडिलांचा सत्कार केला. असा सन्मान कधी होतो अरे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे भजनामध्ये आपण आहोत आणि कोकणामध्ये संस्कृती कला क्रीडा धार्मिक सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही आज अग्रगण्य आहोत आणि म्हणून ही संस्कृती टिकलेली आहे. जोरदार टाळ्या आमच्या गोटणकर बुवांसाठी होऊ द्या. वडिलांचा सन्मान त्यांनी केलेला आहे आणि खरोखर 75वा बुवांचा म्हणजे तो हिरक महोत्सव होता आणि त्या निमित्तानं ती तुळा आणि तो भव्य दिव्य बुवांनी सन्मान केलेला आहे. तर असा प्रत्येकाने करायला पाहिजे. आई वडिलांचा सन्मान व्हायला पाहिजे. आता थोडंसं जरा मजेशीर होते. हल्ली काय झालंय हल्ली प्रत्येक लोक सुधारलेली आहेत. म्हणजे मुलाला मुलगी ही कशी पाहिजे जरा व्यवस्थित मुंबई टाईपचीच पाहिजे. पोरीला पण पोरगा मुंबई टाईप सगळे सुधारलेले आहेत. अगदी प्रत्येकाच्या गळ्यात मोबाईल आलेला आहे आणि तो बंगला पोरींच्या हल्ली चॉईस पण काय मुलगा कसा असायला पाहिजे. सलमान खान स्वप्नातला त्यांचा राजकुमार कसा असायला पाहिजे तर सलमान खान सारखा दिसायला पाहिजे. रणबीर कपूर शाहिद कपूर शाहरुख खान सारखा स्वप्नातला राजकुमार. पण या मोबाईल मुळे तुम्ही त्या पोरींचे प्रत्यक्षात जर बॉयफ्रेंड बघायला जाल तर तो फॅन्ड्रीतला जब्या नाहीतर मग तो टाइमपास मधला दगडू आणि आता तो काय आलाय
अरे तो ना का झिंग झिंग झिंगाट मधला परशा, म्हणजे अशी चॉईस का? कारण कॉलेजमध्ये जाताना मोबाईल मोबाईल तरी नशीब हल्ली एक वेबसाईट बंद केली, त्यातून खूप मोठा फायदा झाला तरुण पिढीला. कारण काय होतं, जिकडे तिकडे भ्रष्टाचार, बलात्कार. अरे 2 महिन्याच्या मुलीवरती, 2 वर्षाच्या मुलीवरती, 12 वर्षाच्या मुलीवरती आणि आमच्या आई बहिणीवरती बलात्कार करण्याचं धाडस का करतात? कारण हल्लीचा हा टेक्नॉलॉजीचा जमाना आलेला आहे आणि ते कुठेतरी थांबायला पाहिजे. बुवानी पण खरोखर अतिशय सुंदर सादरीकरण करतात आणि त्या भजनाप्रमाणे आमच्या स्वतःमध्ये शील यायला पाहिजे. नाहीतर आम्ही काय करतो, ह्या पेटीवरती बसतो आणि पेटी सोडली की आमचा तिकडे बनवलेला तयार असतो एक पॅक, जाताना ती घेतल्याशिवाय आम्हाला झोप पण येत नाही आणि दुसरीशी. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मुलींना नवरा कसा पाहिजे? मुंबईचा पाहिजे. आणि हल्ली काय झालं, भले एक माझा असाच मित्र होता, म्हणजे बुवाबद्दल सांगत नाही, एक मित्र होता, त्याला पोरगी काय केल्या भेटतच नव्हती, आमच्या अलिबागचा होता. म्हणजे तो काय करायचा, पोरगी बघायला गेली की सगळे रिसे, पोरगी बघायला गेली की श्रीसे. का? कारण मुंबईला नाही. मग शेवटी तो मुंबईला गेला आणि मुंबईवरून आला तर बापाने सांगितलं आता पोरगी बघायला चाललोय, पगार जास्त सांगायचा, पगार कमी सांगायचा नाही. आणि गेला पोरगी बघायला आणि बाबांनी सांगितलं पगार जास्त सांगायचा. मुलगी आली, मग मुलीकडच्याने विचारलं काय कसं काय, काय मुलाला पगार वगैरे काय? ते म्हणाले विचारा तुम्हीच. मुलाला विचारलं काय तुझा पगार वगैरे किती? तर तो म्हणाला नाही पगार तसा माझा 1.5 लाख रुपये आहे. पगार 1.5 लाख पण कापून वगैरे 8,000 रुपये येतो. म्हणजे त्याला होता 8,000 पण बापसाने सांगितलं ना जास्त पगार सांगायचा. तर असं राजाराम सुतार बाबुल बुवा यांचे शिष्य सन्माननीय श्री भारत पिंडुरकर आमचे मित्र इथं आलेले आहेत. यांच्याकडे 101 रुपयाचं अनमोल पारितोषिक आलं. धन्यवाद. तर आई वडिलांचे चरण धरा, आयुष्याचं सार्थक करायचं. सगळी कीर्ती सामावली ते चरण आई बाबाचे, चरण आई बाबाचे, चरण आई बाबाचे. सेवा करते निशिदिनी त्यांचे, सार्थक कर जन्माचे, सार्थक कर जन्माचे, सार्थक कर जन्माचे. कर्म चांगले करा तुम्ही फळ देईल तो सगळ्यावर. म्हणून कर्म चांगले असायला पाहिजे, कर्मामध्ये आचरण चांगलं असायला पाहिजे, मग तो परमेश्वर तुम्हाला चांगलंच फळ देईल आणि आयुष्यात सार्थक होईल. म्हणून कर्म चांगले करा तुम्ही फळ देईल तो सगळ्यावर, कर्म चांगले करा तुम्ही फळ देईल तो सगळ्यावर. त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर, त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर, त्या संतांची शिकवण घेऊया पार करूया भवसागर. कट्यार काळजात घुसली हनुमान मित्र मंडळ व कट्यार काळजात घुसली तर ताराना व्हायला पाहिजे. 151 रुपयाचं अनमोल पारितोषिक आलेलं. धन्यवाद. नक्की घेतोय. देव जेवला, संतांचा महिमा बघा कसा अंतरातून मांडलाय का. देव जेवला गंग झाला नामयाच्या भजनात, नामयाच्या भजनात, नामयाच्या भजनात. इंद्रायणीवर तरल्या गाथा ऐसी भक्ती तुकयात, ऐसी भक्ती तुकयात, ऐसी भक्ती तुकयात. देव भुकेला भावाचा तो नको दाग दागिने, नको दाग दागिने, नको दाग दागिने. गोर गरीब ते प्रसन्न होतील अन्नदान केल्याने, अन्नदान केल्याने, अन्नदान केल्याने. हॉटेल विक्रांतचे मालक बाबू जगताप सूर निरागस हो 101 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद. अरे देवाच्या आणि संतांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद होती, नामयाच्या हातून घास भरविला विठोबाला विठ्ठलाला. आणि नामयाच्या भक्तीमध्ये एवढेच जोर होता, एवढी ताकद होती की प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या हातून जेवत होता. इंद्रायणीवरती त्या बडव्यांनी म्हणजे पंडितांनी, ज्ञानी पंडितांनी तुकोबाच्या गाथा इंद्रायणीच्या काठावरती
इंद्रायणी पात्रामध्ये सोडल्या आणि गेली 11 दिवस आपल्या गाथा आपलं सर्वस्व गेलं म्हणून इंद्रायणी काठावरती संत तुकोबा स्मरण करतो ते पांडुरंगाचं स्मरण करता करता त्या इंद्रायणीवरती गाथा तरल्या बघा। म्हणून देवाला पैसा अडका नकोय। आम्ही जातो तिरुपतीला, शिर्डीला जातो, लालबागला जातो, देवाला सोन्याचा हार, चांदीचा हार, पैशांचा हार, अरे कशासाठी? देव हा भावाचा भुकेला आहे आणि देवाला भाव अर्पण करता आला पाहिजे। म्हणून गोरगरिबाला घाला खायला, याला त्याला घालण्यापेक्षा गोरगरिबाला घाला, आयुष्याचं सार्थक होईल। पण आम्ही काय करतो? आम्ही देवाजवळ झाल्यानंतर 4 टाणे देवाच्या गाभाऱ्यात टाकतो आणि देवाला सांगतो, देवा मला मारुती गाडी दे। गणपती जवळ सांगणार मला मारुती गाडी दे। देव मनातल्या मनात बोलते, अरे मी स्वतः हुंदरावर फिरतोय आणि तुला मारुती गाडी देऊ कुठून? आणि एक जण आता बघा कसा दिसतोय, कुठले व्यंगा बॉय असत ना, व्यंगा बॉय